सलमान खानच्या घराच्या भिंतीवर गोळीबार करण्यात आलाय। सलमान खानच्या घराबाहेर फॉरेन्सिक टीम दाखल झाली असं समजतंय। सलमान खान याच्या घराबाहेर पहाटेच्या सुमारास गोळीबार झाला। दोन अज्ञात तिथे होते बाईकवरून आलेले, ज्यांनी 4 राऊंड फायर केले अशी माहिती समजते। ही सध्या दृश्य आपण सलमान खानच्या घराबाहेरची बघतोय। फॉरेन्सिक टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। जिथे गोळीबार झालाय त्या ठिकाणची तपासणी सध्या या टीम कडून केली जाते। प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून अपडेट्स घेऊया। रिद्धेश, काय नेमकी सध्या सलमानच्या घराबाहेर परिस्थिती आहे? कुठले अपडेट्स या संदर्भातले पुढचे मिळू शकलेत का? नक्कीच पाहिलं तर बॉलिवूडतील सुपरस्टार सलमान खान यांच्या घराच्या बाहेर आज सकाळी 4:50च्या सुमारास ही गोळीबारीची ही घटना घडली। आपण पाहिलं तर फॉरेन्सिक टीम आहे ती देखील थोड्या वेळपूर्वी इथे दाखल झाली आणि संपूर्ण घटनेचा जो तपास आहे तो इथे करत आहे। आपण पाहिलं तर सकाळी 4:50च्या सुमारास 2 अज्ञात व्यक्ती हे बाईकवरती हेल्मेट घालून आले आणि त्यानंतर त्यांनी सलमान खानच्या बरोबर घराच्या बाहेर ही ओपन फायरिंग केली। आपण पाहिलं तर त्यांनी हवेत ही फायरिंग केल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळे सलमान खानच्या जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या पहिल्या माळा आणि दुसऱ्या माळ्याच्या मध्ये त्याची एक गोळी आहे ती लागली आणि त्यानंतर आता ही संपूर्ण जी गोळी आहे ते देखील पोलिसांकडून जी ओपन फायरिंग केल्यामुळे ती गोळी हवेत देखील उडते। त्या गोळींचा देखील शोध पोलिसांकडून सुरू आहे। सध्या तरी संपूर्ण घटनेचा तपास हा बांद्रा पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 9 यांच्याकडून सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये मागील 6 महिन्यातील अजून एक घटना आहे गोळीबारची आणि ती देखील घटना सध्या तरी जो बॉलिवूडचे सुप्रसिद्ध जो ऍक्टर आहे सलमान खान याच्या घराच्या बाहेर घडली। महत्त्वाचं म्हणजे आता पाहिलं तर संपूर्ण घटनेचा तपास सध्या तरी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। मात्र हे जो आरोपी आहे तो अद्याप अजून फरार आहे आणि पोलिसांनी त्याचा आरोपीचा शोध घेतलेला नाही आणि पाहिलं तर सकाळी 4:50च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर जो संपूर्ण जो परिसर आहे तो रहदारीचा देखील परिसर आहे। संपूर्ण परिसरात एक भीतीचं वातावरण देखील पसरलंय कारण मुंबई सारख्या शहरात जो बांद्राचा जो हा संपूर्ण जो परिसर आहे तो हाय एंड परिसर आहे। इथे उच्चवर्गीय जे लोक आहेत ते राहतात, त्यांच्या मनात देखील एक भीतीचं वातावरण हे पसरलं आहे आणि आता सध्या मुंबई पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा जो तपास आहे तो सुरू आहे। मात्र असे देखील माहिती मिळत आहे की पोलिसांच्या हातात सीसीटीव्ही देखील लागले कारण आपण पाहिलं सलमान खानच्या बरोबर घराच्या जी खिडकी आहे तिकडे देखील 3 ते 4 सीसीटीव्ही आहे आणि त्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस जो आरोपीचा शोध आहे तो घेत आहे। मात्र आरोपी देखील सध्या तरी फरार आहे आणि ही जे 2 आरोपी होते जे बाईकवरती बसून आले होते आणि त्यांनी सलमान खानच्या बरोबर घराच्या खाली ही ओपन फायरिंग केली। महत्त्वाचं म्हणजे लॉरेन्स बिश्नोई जो गँगस्टर आहे, कुख्यात गँगस्टर आहे, त्यांनी देखील काही महिन्यापूर्वी सलमान खान याला धमकी दिली होती की त्याला आम्ही गोळी मारणार आणि असं मेल देखील पाठवण्यात आलं होतं आणि सलमान खान याचे जे निकटवर्ती आहे जो कॅनडामध्ये राहतात सिंगर, त्यांच्या देखील घराच्या बाहेर काही महिन्यापूर्वी अशीच ओपन फायरिंग करण्यात आली होती आणि त्यानंतर आज सरळ सलमान खान यांच्या घराच्या खाली ही ओपन फायरिंगची ही घटना घडली। आता या संपूर्ण घटनेचा पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहे। मात्र आरोपी अजून अटक नाहीये। आरोपीला अटक करायला किती वेळ लागेल आणि या घटनेनंतर काय मुंबईतील नागरिक देखील सुरक्षित आहे? कारण मुंबईसारख्या शहरामध्ये जो मुंबई सर्वात सुरक्षित शहर मानलं जातं त्या मुंबईसारख्या शहरामध्ये अशी ओपन फायरिंगची घटना घडते आणि त्यामुळे त्या आरोपींच्या मनातून मुंबई पोलिसांची भीती देखील संपली का असा प्रश्न देखील या घटनेनंतर सध्या तरी इथे उपस्थित होत आहे। कारण हा जो संपूर्ण परिसर आहे तो रहदारीचा परिसर आहे, उच्चवर्गीय लोक इथे राहतात आणि त्यांच्या या संपूर्ण परिसरात ही जी ओपन फायरिंगची घटना घडली आणि त्यांच्या मनात देखील भीतीचं वातावरण पसरलं आहे। त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न हाच उपस्थित होतो की आरोपींना पकडायला पोलिसांना किती वेळ लागणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी रिद्धेश, सध्या बॉलिवूडचे अभिनेते सलमान खान नेमकं कुठे आहेत? ते घरीच आहेत का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय पावलं सध्या मग उचलली गेली आहेत? नक्कीच आपण पाहिलं तर अशी प्राथमिक माहिती मिळत आहे की सलमान खान त्यांच्या घरीच आहे आणि त्यांच्या घरी असताना ही जी घटना आहे ती सकाळच्या सुमारास ही घडली। सध्या तरी आपण पाहिलं तर पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला। इमारतीच्या आतमध्ये देखील अनेक पोलीस अधिकारी ते सध्या तरी संपूर्ण घटनेचा तपास करत आहे आणि जे सलमान खान यांची पर्सनल बॉडीगार्ड असेल ते देखील तैनात करण्यात आलंय आणि सध्या तरी संपूर्ण घटनेचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे मात्र या घटनेनंतर हा जो संपूर्ण परिसर आहे तो रहदारीचा परिसर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो सलमान खानचं घर आहे घराला लागून बीच देखील आहे, बांद्रा बीच देखील आहे आणि तिकडे रोज सकाळची लोक नागरिक वॉकिंग करायला देखील येतात आणि असं असताना देखील घटना घडल्यानंतर पोलिसांचा जे नागरिक आहे त्यांचा सुरक्षेचा खूप मोठा प्रश्नचिन्ह इथे उपस्थित आहे। दुसरीकडे आपण पाहिलं सलमान खान याला अनेकदा धमक्या देखील दिल्या होत्या लॉरेन्स बिश्नोई नावाच्या त्या कुख्यात गँगस्टरने आणि त्यानंतर ही जी घटना आहे ती घडल्या याआधी देखील लॉरेन्स बिश्नोई देखील अनेकदा सलमान खान याला मेल देखील पाठवले होते। एका माध्यमांशी बातचीत करताना देखील सलमान खान याला ओपन धमकी देखील दिली होती की मी सलमान खान ह्याला सोडणार नाही। सलमान खानचे निकटवर्ती जे सिंगर आहेत कॅनडाला राहतात त्यांच्या देखील घराच्या बाहेर अशीच ओपन फायरिंगची घटना घडली होती। त्यानंतर काही महिन्याच्या आतच ही जी सलमान खानच्या घराच्या बाहेर जो
बांद्रामध्ये त्यांचं जे घर आहे त्यांच्या घराच्या बाहेर ही ओपन फायरिंगची घटना घडते आणि सध्या तरी पोलिसांचा मोठा फौज फाट्याकडे तैनात करण्यात आला. इथे असेल आपण दुसरीकडे पाहिलं पोलिसांची गाडी असेल जी पोलिसांची मोठी जी बस आहे ती तिकडे उभी आहे आणि या संपूर्ण घटनेचा तपास सध्या तरी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. मात्र आरोपी आहे तो फरार आहे. सकाळी 4:50च्या सुमारास ही घटना घडली आहे आणि जवळपास 3 ते 3.5 तास उलटल्यानंतर देखील आरोपी आहे तो मुंबई पोलिसांच्या हाती लागणार नाही. मुंबई पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही देखील लागलाय. मात्र आरोपी हा पोलिसांच्या हाती लागणार त्यामुळे आरोपीचा शोध घ्यायला किती वेळ लागतो आणि या नेमका जो फायरिंगची घटना घडली ह्याचा मागचा सूत्रधार कोण आहे हे देखील आता सध्या तरी गुलदस्त्यात आहे. मात्र या संपूर्ण घटनेवर कोण आहे हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. निश्चित रिद्धेश. आणि या सगळ्या दरम्यान फॉरेन्सिक टीम कडून नेमकं पुढे काय येतंय का, पोलिसांकडून या संदर्भातले कुठले अपडेट्स दिले जात आहेत का, याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर या सगळ्या घटनेदरम्यान प्रत्यक्षदर्शी जिथे होते त्यांनी नेमकं या संदर्भात काय म्हटलंय ते आपण बघूया. एकदम नॉर्मल. क्या कुछ बताया यहाँ पे कितने लोग नॉर्मल बस वो टेरर करने के लिए, लेकिन वो सलीम साहब वॉक करने निकल गए आराम से. अच्छा बिल्कुल नॉर्मल. क्या कुछ धमकी वगैरह नहीं कुछ नहीं, वो डरे नहीं है कुछ भी. ये होता है कि टेरर करने के लिए, लेकिन उसका कोई असर नहीं हुआ. उनका नहीं सिर्फ डराने के लिए ये हिसाब से चला गया. सलमान भाई के अंदर कर